बघावं तेव्हा या बळेचं कौतिक, खांद्यावर कशा पहिली डोक्यावरच घेऊन नाचा हिला. पर काही म्हणा, काहीतरी जादूटोना नक्कीच हा हिच्याकडं. त्या बिगर ही असले चमत्कार करू शकत नाही. गंगाईला ही कुठंतरी रानात सापडली होती. मायावी लोक हिच्या मागावर होते. बया, हे असुर कुळातली तर नसेल नव. हिचं मूळ शोधून काढायाच पाहिजे. नंदी, माते, साक्षात तुम्ही एवढ्या काळानंतर दर्शन दिलं. मधल्या काळात किती संकट आली, किती घडामोडी घडल्या. प्रत्येक प्रसंगात तुमची खूप आठवण येत होती. पण तुम्ही योग निद्रेत होता आणि आता भक्तांच्या कल्याणासाठी त्यातून जागृत झाला. इथं येऊन दर्शन दिलं. खरंच धन्य झालो मी माते, धन्य झालो. नंदी, एवढा भावनाविवश होऊ नको. या काळात तू सुद्धा खूप चांगले कार्य केले आहेस आणि त्याबद्दलच आम्ही तुझे आभार मानायला आलो आहोत. माते, अहो माझे कसले आभार मानताय तुम्ही? मी गण आहे तुमचा. तुम्ही आमच्या माता, आमच्या तारणहार, आमच्या मार्गदर्शक. तरीही आम्ही इथे उपस्थित नसताना आमच्या जगदंबेला प्रत्येक पावलावर उत्तम प्रकारे सांभाळलंस, तिची काळजी घेतलीस, प्रत्येक कामगिरीत तिला मदत केलीस. खरंच खूप मोठं कार्य केलंयस नंदी. मग तुझे आभार मानायलाच हवे ना. माते, आम्ही इथे नसताना कैलासावरून काही निरोप? निरोप? अहो स्वतः प्रभू महादेव इथे आले होते. पंचमहाभूतांनाही नियंत्रणात ठेवण्याचं कौशल्य तू आत्मसात करण्याचा प्रयत्न करतेस, हे पाहून आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालोय. आणि त्यांनी जगदंबाला देखील दर्शन दिलं, तिला योग विद्या शिकवली. ते तिच्या कामगिरीवर प्रभावितही झाले. काही काळापूर्वीच तुमच्या भेटीसाठी व्याकुळ झालेले गणराय तेही इथे आले होते. किती काय काय घडून गेलं ह्या काळात. आणि आम्ही ते काहीच अनुभवू शकलो नाही. माते, एक विनंती होती. माझा ऐकाल? माझ्यासोबत कैलासावर चला. आम्ही त्याबद्दलही विचार केलाय नंदी. आम्ही लवकरच. हे बघ, मला काय सापडलं ते. काय ते? तू हात पुढे कर बघू. ही फुलं किती दिवसांनी पाहतोय आम्ही. हो, मायावी दुष्काळ गेल्यानंतरही उमलली. किती छान आहेत ना. हेच ते फूल जे तू माझ्या आईला दिलं होतंस आणि ते फूल माझ्या आईने मला दिलं. आता माझ्याकडे ही एकच आठवण आहे आईची, हे सुकलेलं फूल.
ये बस इथे. आता हे फूल तुझ्या डोक्यावर कायम फुललेलं राहील. खरंच? म्हणजे हे फूल कधीच सुकणार नाही? आईचं लेकरांवरचं प्रेम कधीच सुकत नाही. काय झालं? ही चाफ्याची फुलं आम्ही उमाला दिली होती. ती तिच्या केसात माळायची. योगनिद्रेतून जागे झाल्यापासून आम्हाला राहून राहून उमाचीच आठवण येते. कुठे असेल ती? कशी असेल? जगदंबाचे कष्ट फळाला आले. तुळजा योग निद्रेतून बाहेर आली. 3.5 शक्तिपीठं जागृत झाली आणि भूलोकी सुरू असलेल्या मायावी दुष्काळाचा कहर संपला. मात्र जगदंबा आणि तुळजाचा पुढचा प्रवास सोपा झाला होता का? नाही. त्यांचा संघर्ष अजूनही बाकी होता. त्यांच्या पुढे आणखी एक संकट लवकरच उभं राहणार होतं आणि ते म्हणजे 6वा रिपू. ह्यावेळी महिषासूर ह्या रिपूला कार्यरत करण्यात सहभागी नसला तरी दिती आणि शुंभा ह्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. स्वतः शुंभाने सारे नियंत्रण स्वतःकडे घेतले होते आणि त्यातून तुळजाला उमाची आठवण सतावत होती. पुढे काय नाट्य उभं राहणार ह्याची कल्पना आम्हाला असली तरी तुळजा आणि जगदंबा त्याबद्दल अगदीच अंधारात होत्या. एक मोठं संकट आसमंतात घोंगावत होतं आणि लवकरच ते गावावर येऊन आदळणार होतं. गंगाई, आज लय आनंदात आणि खुशीत दिसतीस. लय दिसांनी. अहो माझ्याच नाही, गावातल्या समद्या लोकांचे चेहरे असेच फुलले आहेत. सुख समाधान पुन्हा नांदायला लागलंय आपल्या गावात. हा, ते बी खरं आहे. अहो आपल्या ताराबाई, रत्नाई, गोदाक्का समद्या बायकांचे चेहरे असेच उजळले आहेत. मधल्या काळात त्यांना लई काय काय भोगायला लागलंय. उपासमार झाली, घराचे हाल झाले, पण आता समद छान झालं. पोरांना खायला मिळतंय, घरात कशाला काही कमी नाही, समदे खुशीत आहे. हा, अगं जगदंबानं ते देवळात घट बसवले. कोणचं पीक चांगलं येईल ते शोधून काढलं. पीक कसलं जोमात आलंय शेतात. हा, कुणाला बी सुचलं नव्हतं ते जगदंबानं करून दावलं. चमत्कारच केला पोरीनं. अहो आपली जगदंबा हायच जगा वेगळी. त्या दिवशी गावात एवढंसं धान्य जमा झालं तरी बी तिने अख्ख्या गावाला पुरेल एवढं पीठ दळून दावलं आणि शेजारच्या गावात बी दिलं. कसं काय जमलं असेल हो तिला समजा? देवी आईचा आशीर्वादच आहे ग तिच्या डोक्यावर. म्हणून तर त्या लहानग्या लेकरांचा जीव किती वेळा वाचवला तिनं. त्या मद्राजाला धडा शिकवला. ते काय उगाचच. खरंच कौतुकच करायला पाहिजे तिचं. फक्त आपणच नाही, देवी बी तिचं कौतुक करतात. भय खरंच. त्या दिवशी सपनात मला देवीने दर्शन दिलं तेव्हा त्या बी तिचं लई कौतुक करत होत्या. तुझी ही लेक खूप मोठं कार्य करण्यासाठी जन्माला आली आहे गंगा. ती खूप गुणी आहे. किती गुणाची हाय हेच सांगत होत्या. होय, देवी आईची कृपा म्हणून ती आपल्या घरात आली. तिचं मूळ काय, कुळ काय आपल्याला काय बी ठावं नाही, पण तिच्यात काहीतरी विशेष आहे एवढं नक्की. दैवी अंश आहे तिच्यात.
अहो मी काय म्हणते, तिचे आई वडील कोण असतील हो? गेले काही दिवस हाच प्रश्न सतावतोय मला. आपण याचा शोध घ्यायचा का? तिचा सांभाळ करताना मला मी अगदीच सर्वसामान्य असल्यागत वाटायला लागलोय हो. एक गोष्ट ध्यानात घे गंगाई, तिला सांभाळण्याच्या बाबतीत तू स्वतःला अजिबात कमी समजू नकोस हं. कोणतीच आई सर्वसामान्य नसते. आज जगदंबा जे काही आहे ते तुझ्यामुळे. तू तिला असं घडवलंयस, तुझ्या हरेक कृतीनं तिला असं बनवलं. अहो म्या जास्त काही केलेलं नाही. तू लई काही केलंयस गंगाई. अगं तू तिच्यावर असे संस्कार केले नसते ना, तर तिच्या अंगात जी शक्ती आहे ना, ती तिने चुकीच्या ठिकाणी खर्च केली असते. तू आहेस म्हणून ती आहे, आणि ज्या दिवशी तिच्यातले दैवी गुण पाहून तू तिची आई होणं बंद करशील ना, त्या दिवशी जगदंबा बी जगदंबा राहणार. अहो खरं आहे म्हणून ती किती बी दैवी वाटली तरी लक्षात ठेव, तू तिची आई आहेस. आणि आई ही मुलापेक्षा मोठी असते, महान असते. आईच्या पुण्याईची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही, कुणाशीच. महिषा, हे काय चाललंय तुझं? हे सगळं आमच्या आकलनाच्या बाहेर आहे. तुला त्या कोड्याची उकल झालीये आणि तू आता ह्या नव्या जाळ्यात अडकलास. दिती माता, नवीन जाळ्यात अडकत नाहीये आम्ही. तुळजाला प्राप्त करण्याच्या योग्य मार्गावरून वाटचाल सुरू आहे आमची. हा योग्य मार्ग आहे असं खरंच वाटतंय तुला? तू आमचं ऐकत नाहीयेस, पण शुंभा या बाबतीत बरीच समंजस आहे. तिची वाटचाल तरी योग्य दिशेने सुरू आहे. नव्या रिपूला मुक्त करायला गेली ती. नव्या रिपूला शुंभा मुक्त करणार आहे? हो, पुढचा रिपू मत्सर येणार आहे. तो तुळजाला इथे घेऊन येण्यात यशस्वी झाला तर काय होईल याचा विचार कर. लोकांना हेच वाटेल की शुंभानं तिला जिंकून आणलं. अजूनही वेळ गेलेली नाहीये महिषा. तू असुर नरेश आहेस, सावध हो, पुढाकार घे. तू स्वतः जाऊन मत्सराला मुक्त कर. दिती माता, आमचं जे ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी असुर कुळातील प्रत्येक जण एकाच निष्ठेने कार्यरत झालाय, इतकाच याचा अर्थ आहे. आम्हाला तुळजा हवी आहे. तिला अंकित करून आमच्या स्वाधीन करण्यासाठी असुर सम्राज्ञी पुढाकार घेत असतील